युद्ध जिंकल्यावर सोबत येणारे मित्र नकोत, डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्लंडला सुनावलं. भारताला तेल खरेदी करण्यासाठी कुणाच्याच परवानगीची गरज नाही. विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारनं केलं स्पष्ट. अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीसाठी परवानगी दिल्याचा आरोप. इस्रायलचे लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी. इराणला पूर्णपणे बेचिराख करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा. इस्रायलकडून इराणच्या तेल साठ्यावर निशाणा. तेल साठवणूक रिफायनरी सुविधांवर हवाई हल्ले, 30 इराणी इंधन टाक्या आणि 3 तेल डेपोला लक्ष्य. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी. प्रोटोकॉलनुसार ममता बॅनर्जींची स्वागताला अनुपस्थिती. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला राष्ट्रपती अपमानित. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान. महाराष्ट्र भाजपकडून संताप व्यक्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी एका दिवसासाठी जेल बाहेर. भावाच्या 12व्याच्या विधीसाठी जयराम चाटेला गावी जाण्यास परवानगी. 13 मार्चला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत असणार गावात. सोलापुरात सत्ताधारी भाजप विरोधात मराठा समाज आक्रमक. काळी रंगपंचमी साजरी करून सरकारचा निषेध. मराठा समाजाला महापौर पदापासून दूर ठेवल्याचा आरोप. नांदेड बस स्थानकात बॉम्बस्फोटाची धमकी. मारणे गँगचा शार्प शूटर म्हणत धमकीचा फोन. अंबाजोगाईमधून फोन करणाऱ्या आरोपीला अटक. भिवंडीत 15 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. कुटुंबियांचा हत्येचा आरोप करत काढला पायी मोर्चा. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच हत्येमागील सर्व धागेदोरे स्पष्ट होणार. शिरूरच्या चव्हाणवाडीत भीषण आग. स्क्रॅपच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. रेल्वे रूळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक. नागपुरात जागतिक महिला दिनानिमित्तानं पिंक मॅरेथॉन. अमृता फडणवीसांच्या हस्ते मॅरेथॉनचं उद्घाटन. महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह. मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. नाशकात रंगपंचमीची धूम. पारंपरिक रहाड उत्सवाचा उत्साहाशी गेला. नाशिककर रंगात गेले न्हावून. आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज.